ऋतुप्रेमाचे भाग 5. राहुलचा तो फोन ऐकताच सुलोचनाबाईंचे हात थरथर कापायला लागले. ईशा तिथेच भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली. तिचे डोळे पांढरे पडले होते. समर, अपघात हा एकच शब्द तिच्या डोक्यात चक्रावून फिरत होता. ज्या समरच्या डोळ्यात तिने स्वतःचे संपूर्ण जग पाहिले होते, तोच समर आज मृत्यूच्या दारात उभा होता. सुलोचनाबाईंनी स्वतःला सावरले आणि त्या रडत रडत आनंदराव देशमुखांच्या बंगल्याबाहेर धावल्या. ईशानेही कसलाही विचार न करता सुलोचनाबाईंच्या मागे धाव घेतली. आनंदराव देशमुख मागे ओरडत राहिले, ईशा थांब, तू तिथे जाऊ शकत नाहीस, विसरून जा त्या कुटुंबाला. पण ईशाने आज आपल्या वडिलांचे शब्द ऐकले नाहीत. तिच्यासाठी तिच्या आईचे दुःख एका बाजूला होते, पण समीरचा जीव दुसऱ्या बाजूला होता. हॉस्पिटलच्या पांढऱ्या शुभ्र कॉरिडॉरमध्ये फक्त सुलोचनाबाईंच्या रडण्याचा आवाज घुमत होता. ICUच्या बाहेर राहुल अस्वस्थपणे ये-जा करत होता. त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. सुलोचनाबाई आणि ईशा धावतच तिथे पोहोचल्या. राहुल, माझा समर कसा आहे रे? काय झाले माझ्या बाळाला? सुलोचनाबाईंनी राहुलचे हात पकडून विचारले. राहुलने अत्यंत जड आवाजात सांगितले, काकू, समरने अत्यंत वेगाने गाडी चालवून ती गाडी एका मोठ्या झाडावर आदळली. त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. ते म्हणाले की पुढील 24 तास त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. समर जगण्याची उमेद हरवून बसला आहे. अपघाताच्या वेळी त्याच्या तोंडातून फक्त एकच नाव निघत होते, ईशा. राहुलचे हे बोलणे ऐकून ईशाचा बांध फुटला. ती ICUच्या काचेच्या खिडकीजवळ गेली. आतमध्ये समर वेगवेगळ्या नळ्या आणि मशीनच्या विळख्यात निर्जीव पडून होता. त्याचा तो चेहरा पाहून ईशाला स्वतःचाच प्रचंड राग आला. मी का त्याला सोडून गेले? माझ्या एका नकारामुळे त्याने स्वतःचे हे हाल करून घेतले. या विचाराने तिचे मन सुन्न झाले. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. सुलोचनाबाईंनी डॉक्टरांचे पाय धरले. डॉक्टर, माझ्या मुलाला वाचवा, मी तुमच्याकडे पदर पसरून भीक मागते. डॉक्टरांनी त्यांना उठवले आणि म्हणाले, मावशी, आम्ही आमचे 100% प्रयत्न करत आहोत, पण रुग्णाची अंतर्गत जगण्याची इच्छा पूर्णपणे संपलेली दिसते. त्याला कोणता तरी खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. औषधांपेक्षा आता त्याला त्याच्या जवळच्या माणसाच्या आधाराची गरज आहे. जर त्यांनी पुढील काही तासात प्रतिसाद दिला नाही तर आम्ही आणि देवही काही करू शकणार नाही. हे ऐकताच ईशाने एक मोठा निर्णय घेतला. ती सरळ ICUच्या दाराकडे निघाली. तेवढ्यात तिथे आनंदराव देशमुख पोहोचले. त्यांनी ईशाचा हात घट्ट पकडला. ईशा, तू आज जाऊ शकत नाहीस. ज्याच्या वडिलांनी तुझ्या आईचा जीव घेतला त्याचा जीव वाचवण्यासाठी तू प्रार्थना करणार आहेस? विसरले आहे का तू तुझा भूतकाळ? आनंदरावांचा आवाज संतापाने भरलेला होता. ईशाने अत्यंत शांतपणे पण ठामपणे आपल्या वडिलांचा हात बाजूला केला. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक वेगळाच खंबीरपणा होता. बाबा, समरच्या वडिलांनी जे केलं ते पाप होते आणि त्या पापाची शिक्षा देवाला आणि कायद्याला करू द्या, पण समर निष्पाप आहे. त्याने मला नेहमी फक्त प्रेम दिले आहे. जर आज मी माझ्या आईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका निष्पाप जीवाला मरू दिले तर माझ्यात आणि त्या गुन्हेगारांमध्ये काय फरक राहील? माझी आई वरून हे पाहत असेल तर तिलाही मी एका निष्पापाचा जीव घेताना पाहून दुःखच होईल. बाबा, आज मला माझ्या प्रेमाचे कर्तव्य निभावू द्या, ईशा म्हणाली. आनंदराव तिचे हे रूप पाहून स्तब्ध झाले. त्यांच्याकडे बोलण्यासाठी आता कोणतेच शब्द उरले नव्हते. ईशा ICUच्या आत गेली. खोलीत फक्त मशीनचा बीप बीप असा आवाज येत होता. ईशा समरच्या पलंगाजवळ गेली. तिने हळूच त्याचा थंड पडलेला हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तिच्या डोळ्यांतून पडणारे गरम अश्रू समरच्या हातावर पडले. समर, उठ ना रे, बघ तुझी ईशा आली आहे. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. तू म्हणाला होतास ना की आपण पहिल्या भेटीच्या त्या कॉफी शॉपच्या चित्रासारखे नेहमी सोबत राहू. मग आज मला असे एकटे सोडून का चाललास? समर, सुलोचना आईने मला स्वीकारले आहे. तुझा यात काहीच दोष नाही. तुला माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी जगावेच लागेल. ईशा समरच्या समोर मोठ्याने रडत बोलत होती. तिने समरच्या हातावर आपले डोके ठेवले आणि ती न थांबता प्रार्थना करू लागली. सुलोचनाबाई आणि राहुल बाहेरून काचेतून हे पाहत होते. सुलोचनाबाईंनी देवाकडे हात जोडले होते. सुमारे अर्धा तास उलटून गेला, पण मशीनच्या आवाजात कोणताही बदल झाला नव्हता. ईशाचे हुंदके थांबत नव्हते.
तिने शेवटचा प्रयत्न म्हणून समरच्या हातावर घट्ट पकड घेतली आणि म्हणाली, समर, जर तू डोळे उघडले नाहीस तर तुझी ईशासुद्धा या जगाचा निरोप घेईल. आणि अचानक एक चमत्कार घडला. समरच्या हाताच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल झाली. ईशाने दचकून वर पाहिले. समरच्या बंद डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक आसू बाहेर आला. मशीनचा बीप बीप आवाज जो वेगात होता तो आता हळूहळू सामान्य होऊ लागला होता. ईशाने लगेच डॉक्टरांना आवाज दिला. डॉक्टर धावतच आत आले. त्यांनी समरची तपासणी केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू आले. हा खरोखरच एक चमत्कार आहे. रुग्णाचा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. त्यांची पल्स आणि बीपी आता नॉर्मल होत आहेत. ते धोक्याबाहेर आहेत, डॉक्टरांनी सांगितले. बाहेर उभ्या असलेल्या सुलोचनाबाईंनी आनंदाने राहुलला मिठी मारली. आनंदराव देशमुखांच्या डोळ्यातही नकळत पाणी आले. त्यांना समजले होते की प्रेमाची ताकद ही भूतकाळातील बदल्याच्या आगीपेक्षा खूप मोठी असते. काही दिवसानंतर समरला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तो आता पूर्णपणे शुद्धीवर होता. ईशा त्याच्या उशाशी बसून त्याला चमच्याने सूप पाजत होती. सुलोचनाबाई बाजूला बसून तिच्याकडे मायेने पाहत होत्या. तेवढ्यात आनंदराव देशमुख खोलीत आले. त्यांना पाहून समर उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण आनंदरावांनी त्याला हाताने शांत राहण्यास सांगितले. आनंदराव समर आणि ईशाच्या जवळ आले. त्यांनी सुलोचनाबाईंकडे पाहिले आणि म्हणाले, सुलोचनाबाई, सुलोचनाबाई, मला माफ करा. मी बदल्याच्या आगीत इतका आंधळा झालो होतो की मी माझ्या स्वतःच्या मुलीचे सुख हिरावून घेत होतो. समर, तुझ्या वडिलांनी जे केले त्याचा दोष मी तुला दिला. ही माझी चूक होती. तुमच्या दोघांचे प्रेम पाहून मला समजले की भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्कीच सुंदर बनवता येते. आनंदरावांनी ईशाचा हात समरच्या हातात दिला. मी या लग्नाला अत्यंत आनंदाने परवानगी देत आहे. ईशा आता फक्त तुमची सून नाही, तर या आपल्या दोन्ही घराची घरी लक्ष्मी आहे. खोलीत पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले होते. समरने ईशाकडे पाहिले आणि ईशाने लाजून मान खाली घातली. नियतीने घेतलेला हा भयंकर वळणाचा खेळ अखेर प्रेमाच्या विजयाने संपला होता. हॉस्पिटलमधील त्या भयानक दिवसानंतर आता संपूर्ण वातावरण बदलले होते. समर पूर्णपणे बरा होऊन घरी परतला होता आणि त्यासोबतच सुलोचनाबाईंच्या घरातला जुना हरवलेला आनंदही परत आला होता. भूतकाळातील रहस्यांचे काळे ढग आता पूर्णपणे विरघळले होते. आनंदराव देशमुखांनी जुना सगळा राग विसरून समरला आपल्या मुलासारखे स्वीकारले होते. आता चर्चा सुरू झाली होती ती फक्त एकाच गोष्टीची, समर आणि ईशाचे लग्न. आई, हे बघ, लग्नाची पत्रिका तयार झाली आहे. समरने अत्यंत उत्साहाने सुलोचनाबाईंच्या हातात पहिली लग्नपत्रिका ठेवली. पत्रिकेवर मोठ्या आणि सुवर्ण अक्षरात लिहिले होते, सच्चिदानंद संकुलात समर आणि ईशा यांचा शुभविवाह. सुलोचनाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी ती पत्रिका देवाऱ्यात देवाच्या चरणाशी ठेवली. माझ्या मुलाला आणि सुनेला आता कोणाची नजर नको लागायला देवा, त्यांनी हात जोडून प्रार्थना केली. लग्नाचा दिवस उजाडला. मुंबईतील एक मोठे आणि आलिशान कार्यालय फुलांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने सजले होते. अनाथ आश्रमातील मेरी मॅडम आपल्या सर्व लहान मुलांना घेऊन लग्नाला आल्या होत्या. ती लहान मुले नवीन कपडे घालून आनंदाने इकडे तिकडे धावत होती. त्यांच्यासाठी ईशा ताईचे लग्न म्हणजे एका मोठ्या सणासारखेच होते. आनंदराव देशमुख स्वतः दारात उभे राहून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आज एका खऱ्या बापाचा अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. लग्नमंडपात सनईचे सूर घुमू लागले. समर पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि डोक्यावर भरजरी फेटा बांधून बोहल्यावर उभा होता. त्याचा चेहरा आज पहिल्यासारखा निर्जीव किंवा मशीनसारखा नव्हता, तर तो प्रेमाने आणि आनंदाने न्हावून निघाला होता. वधूने मंडपात यावे, गुरुजींचा आवाज माईकवरून घुमला. सगळ्यांची नजर दाराकडे गेली. ईशाने लाल रंगाची भरजरी नऊवारी साडी नेसली होती. गळ्यात पारंपरिक दागिने होते आणि केसात सुवासिक मोगऱ्याचा गजरा माळला होता. ती इतकी सुंदर दिसत होती की जणू एखादी अप्सरा जमिनीवर आली होती. सुलोचनाबाईंनी तिचा हात धरला होता आणि तिला सन्मानाने मंडपात आणत होत्या. ईशाने जेव्हा बोहल्यावर उभ्या असलेल्या समरकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यात त्या जुन्या पावसाच्या दिवसाची आठवण जागी झाली, जेव्हा त्यांनी एका छोट्याशा कॉफी शॉपच्या छपराखाली आसरा घेतला होता.
तिथून सुरू झालेला हा प्रवास आज या पवित्र लग्नबंधनात पोहोचला होता. गुरुजींनी मंगलाष्टके सुरू केली. अक्षतांचा वर्षाव झाला आणि शुभमंगल सावधान या शब्दांसोबतच समर आणि ईशा अधिकृतपणे एकमेकांचे पतिपत्नी झाले. समरने ईशाच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. ईशाच्या डोळ्यांतून आनंदाचे 2 थेंब खाली पडले. लग्नाचे विधी संपल्यानंतर दोघेही सुलोचनाबाई आणि आनंदराव देशमुखांच्या समोर गेले आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. सुलोचनाबाईंनी ईशाला जवळ घेतले आणि म्हणाल्या, ईशा, आजपासून तू फक्त या घराची सून नाहीस, तर माझी मुलगी आहेस. माझ्या मुलाला जिवंत करणारी तू या घरची खरी लक्ष्मी आणि आता मालकीण आहेस. आनंदरावांनीही समरच्या पाठीवर थाप मारली. समर, माझ्या मुलीला नेहमी सुखात ठेव. समरने हसून होकार दिला. बाबा, ती फक्त माझी पत्नी नाही, तर माझा श्वास आहे. रात्रीच्या वेळी लग्न आटोपून सगळे घरी परतले. घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. ईशाने घरात प्रवेश करण्यापूर्वी दारात ठेवलेले तांदळाचे माप उजव्या पायाने हलकेच ओलांडले आणि गृहप्रवेश केला. समरच्या खोलीत आल्यावर ईशा खिडकीजवळ उभी राहून शांतपणे बाहेर पाहत होती. बाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता, अगदी त्यांच्या पहिल्या भेटीसारखा. समर खोलीत आला आणि त्याने मागून येऊन ईशाच्या खांद्यावर हात ठेवला. काय विचार करत आहेस ईशा? समरने विचारले. ईशाने मागे वळून समरच्या छातीवर डोके ठेवले. काही नाही समर, फक्त विचार करत होते की नियती किती विचित्र खेळ खेळते ना. सुरुवातीला मला वाटले की मी अनाथ आहे म्हणून मला कधीच कोणाचे प्रेम मिळणार नाही. तुझ्या आईचा राग, माझा त्याग, आपला विरह आणि मग तो भयानक भूतकाळ. असं वाटत होतं की आपण कधीच एकत्र येऊ शकणार नाही. पण आज तुझ्या कुशीत आल्यावर समजले की जर प्रेमात प्रामाणिकपणा असेल तर जगातील कोणतीही ताकद 2 जीवांना दूर करू शकत नाही. समरने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला, हो ईशा, हो ईशा, आपले प्रेम एका अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघाले आहे. आता आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुखाची पहाट असेल. समरने खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या त्या कॅनव्हासकडे पाहिले, ज्यावर ईशाने त्यांच्या पहिल्या भेटीचे चित्र काढले होते. आज त्या चित्रातील रंगांना एक वेगळाच जिवंतपणा आला होता. पावसाच्या थेंबांचा आवाज खिडकीवर येत होता आणि त्या शांत रात्री 2 जीवांचे विरहाचे दिवस संपून एका नव्या, सुंदर आणि सुखी संसाराची सुरुवात झाली होती. कथा इथे समाप्त झाली आहे. पण अशाच मनाला भिडणाऱ्या प्रेमकथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन कथेसोबत. धन्यवाद.